आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडसन, पुणे। दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पोलीस पथकाने सोमवारी एका दागिने चोराला अटक केली। हा चोर 2005 पासून चोरीच्या घटनांमध्ये सामील होता। पूर्वी तो ट्रेनमध्ये चोरी करायचा, परंतु नंतर त्याने विमानात सहप्रवाशांच्या सामानाची चोरी करायला सुरुवात केली। एका वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 40 वर्षीय राजेश कपूर बोर्डिंग प्रक्रियेदरम्यान हँडबॅग घेऊन जाणाऱ्या वृद्ध महिला प्रवाशांना लक्ष्य करत असे। त्याचा मृत भाऊ ऋषी कपूर याची ओळख घेऊन तो प्रवास करायचा। तसंच सावज हेरण्यासाठी तो सतत जागाही बदलत राहायचा। एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये सतत चोरी होत असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। यूएसला जाणाऱ्या 2 प्रवाशांचे दागिने लंपास झाल्यानंतर हा प्रकार उजेडात आला। 7 लाख आणि 20 लाख रुपये किमतीचे दागिने त्यांच्या प्रवासादरम्यान चोरीला गेले होते। हैदराबादहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये सुधारणी पथुरीचे दागिने चोरीला गेले, तर वरिंदरजीत सिंग यांच्या अमृतसर ते राजधानीच्या ट्रान्झिट फ्लाईटमध्ये त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या। तपासात हैदराबाद, दिल्ली आणि अमृतसर विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजचे सखोल विश्लेषण करण्यात आले आणि दोन्ही फ्लाईटमध्ये ऋषी कपूर नावाचा व्यक्ती उपस्थित होता। त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला। जेव्हा अधिकाऱ्यांनी एअरलाइन्सकडून त्याचा नंबर शोधला तेव्हा त्यांना आढळले की तो बनावट नंबर आहे, कारण तो दुसऱ्याच्या नावाने नोंदणीकृत आहे। पोलिसांनी त्याचा मूळ फोन नंबर शोधला। त्याच्या कॉल रेकॉर्ड डिटेल्स CDR वरून तो पहाडगंजमध्ये राहत असल्याचं समजलं। तसंच काही मर्यादित कालावधीसाठीच तो मोबाईल सुरू करतो हेही स्पष्ट झालं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडसन, पुणे।